सो हाय हॅलो गाईज, कशात तुम्ही सर्व? मस्त ना, मजेत ना? मी पण खूप छान आहे, मस्त आहे, मजेत आहे. तर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्राची मोहिते स्वाभिमानी समाधानी. सो आज व्हिडिओ बनवण्यामागचं कारण, तर आज स्पेशली काय झालं सकाळी माझ्याबरोबर ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर सकाळी कामाला तर जायचं होतं म्हणा. कामाला जायचं म्हटल्यानंतर टिफिन वगैरे बनवावा लागला. निर्वीला शाळेत जायची पण घाई असते, कारण की आम्ही तिघंही एकत्रच हे होतो. कारण की मला सकाळी लवकर जायचं असतं आणि त्यानंतर निर्वी 9ला आणि हे असतात. मग निर्वीला सोडणं आणणं सगळं हेच करत असतात. मला सोडून आल्यानंतर मग घरी पाणी येतं, मग पाणी भरणं, त्याबरोबर तिची तयारी करणं, कारण की तिला चारणं, आंघोळ वगैरे माझं मी करून जाते. त्यानंतर मग तिची तयारी करणं म्हणजे ड्रेस वगैरे घालणं, सगळं करणं, तिचं प्रिपरेशन करणं, टिफिन वगैरे हे करून तिला सोडून येणं. त्यानंतर मग घरातलं म्हणजे पाणी त्या टायमिंगला येतं, मग पाणी वगैरे भरणं हे ते करतात आणि त्यानंतर मग तिला सोडायला जातात. मग 9 वाजता सगळं फायनली होऊन जातं. मग आज काय झालं, घाई करताना सगळं पॅकिंग करताना, बॅगेची टिफिन बॅग हे करताना, त्याचबरोबर वॉटर बॉटल माझे मी भरताना, तिचं भरताना, सगळं करून ठेवलं असताना काय झालं, मोबाईलवरती ह्यांचा फोन आला. कारण की हे बाहेर रोडवरती उभी असतात आणि मग मला फोन करतात. मी बाहेर उभी राहत नाही आहे, कारण की ह्यांनी फोन केला तेव्हाच. कारण की 2-3 वेळा असं झालेलं आहे की मी लवकर जाते आणि ह्यांचा पत्त्या नसतो. हे कंपनीतून गाडी कंपनीत असते आपली, तर तिकडून आणेपर्यंत आणि मग आपण थांबणार. माझं झाल्यानंतर मग ते वाट बघत बसण्यापेक्षा माझं बेटर आहे की मी घरी एकटीच थांबते, फोन केला की मगच जाते. सो त्याच्यासाठी चाललं होतं, ठीक आहे. आणि त्या घाई गडबडीमध्ये आता थंडीचे दिवस तर खूप चालू झालेत आणि नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडे थंडी आहे की नाही. आमच्याकडे तर खूप आहे, खूप म्हणजे खूप भन्नाट आहे, विचार करू शकत नाही इतका आहे. आणि त्यातलं एक सीन सांगते म्हणायला गेलं तर. आता आठवलं थंडीच्या वरनं, तर कसं झालं माहिती आहे, आता थंडी एवढी जास्त आहे तर पंखा लावला तर जास्त वाटते, बरोबर आहे. तर आणि पंखा बंद केला तर भाई मच्छर काय झोपून देत नाही. मग ते त्यांचं गाणं सिंग करत करत कानामध्ये येऊन आपले बोलत असं, तर ते चालू असतं. म्हणजे भाई करायचं तर करायचं काय, थंडीमुळे पंखा बंद केला तर मच्छर चावत आहेत आणि पंखा चालू ठेवला तर थंडी चावते. म्हणजे असा हा प्रोग्राम चालू झालेला असतो रात्रीचा. आणि मग सकाळी उठायचं म्हटल्यानंतर कंटाळा येतो. निर्वीला तर खूप येतो कंटाळा, कारण की ती लहान आहे, ठीक आहे. आपल्यालाच एवढं येतो तर तिला कसं नाही येणार, बरोबर आहे. तर तिला उठायला, आणि शेवटी तिला उठायलाच लागतं आमच्याबरोबर, कारण की दुसरं ऑप्शन नसतं. झोपून राहिलं तर मग करणार कोण? आम्ही दोघेही कामाला जातो, वर्किंग आहोत. मग ती बिचारी एकटीच असते. गेल्या वर्षी तिचा टायमिंग 8चा होता आणि आमची स्कूल 6:30-7ची असायची. आणि ह्या वर्षी रूल काढला की मुलांना झोपायला मिळत नाही, म्हणून टायमिंग चेंज केला सगळ्या स्कूलचा. तर आमचा 8:30चा आहे आणि हिचा 9चा झाला. तर मला वाटलं बरं झालं माझा चेंज झाला तर हिचा नको चेंज व्हायला. नंतर हिच्या मॅडमने नोट पाठवली की नाही, यांचा टायमिंग चेंज झालेला आहे, 9ची स्कूल आहे. मग त्या बिचारीला आमच्याबरोबरच उठावं लागतं लवकर. कोणीही झोपून राहत नाही, सुट्टी जरी असली तरी लवकरच उठावं लागतं. तर सीन सांगायचं राहिला इथेच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही. काय झालं, आता सगळी तयारी करून घेतली. मी सॉक्स वगैरे घातले, शूज घालते ती मी आणि हे पण. तर मी आपले सॉक्स वगैरे घातले आणि मोबाईल जस्ट असं ना मशीनवर ठेवला. मग डब्बा वगैरे पॅक वगैरे केला. माझ्या ज्या वस्तू होत्या त्या बॅगेमध्ये पॅक केल्या मी. आणि जस्ट कचरा पण घेतला टाकण्यासाठी बाहेर. नाही, कचऱ्याची गाडी येऊन जाते, आपण नसतो त्या टायमिंगला. सो मग घेतला आणि निघून आम्ही बाहेर गेलो. तरी पण मला शुद्ध नाही की मी माझा मोबाईल घेतलेला नाही आहे, कॅरी केलेला नाही. बाहेर गेलो आणि अर्ध्यात गेल्यानंतर मला एक टूप पेटली माझी, की मी टिफिन मशीनवरचा उचलला, वॉटर बॉटल आतमध्ये टाकली, माझे बुक्स कॅरी केले, बाकी जो पाऊच होता माझा तो सगळा कॅरी केला आणि बॅगेत ठेवला. बट जी महत्त्वाची गोष्ट आहे आत्ताच्या घडीला म्हणाल तर, मोबाईल हे एक म्हणतात ना प्राणवायू झालेला आहे लोकांचा. त्याशिवाय माणूस जगू शकत नाही, श्वास घेऊ शकत नाही. म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मोबाईलवरती निर्भर असतात. आणि माझ्याबरोबरही दुसऱ्यांदा झालेलं आहे. आणि तेव्हा पण असंच झालं होतं, घाई गडबडीमध्ये मी मोबाईल विसरून गेले होते आणि पूर्ण दिवस. आणि आजच्या दिवसाचं मी तुम्हाला सांगते. आणि मोबाईल विसरले, अर्ध्यात गेले. मी म्हटलं माझा मोबाईल मी घरी विसरले. तर हे म्हणाले शक्य नाही, असं कधी होऊ शकत नाही. कारण की एक म्हणतात ना, यूट्यूबला आपण एखादा व्हिडिओ टाकला तर त्याला किती व्ह्यूज आले, काय आलंय, कसं आलंय, किती आपले सबस्क्रायबर्स किती गेन झालेत, हे सगळं मला चेक करायचं असतं. त्याच्यामुळे मोबाईल लागतो, बाकी सगळ्या गोष्टींचं तेवढं हे नाही आहे.
आणि इन्स्टाच्या ह्याला किती पोस्टला लाईक मिळालेत किंवा व्हायरल झाले का माझी व्हिडिओ, डिक्रीज किती झाले तर माझे फॉलोअर्स, तर हे चेक करण्यासाठी. आणि आज विदाऊट मोबाईलचा आम्ही गेलो, म्हणजे मी गेली आणि मला सोडलं. ह्याने रिसेंटली विचारलं पण नाही, कारण की अगोदरच 8:15 वाजले होते, मला आज लेट झाला होता जायला. तर हे म्हणाले राहू द्या. त्यात निर्वी पण आली होती मला सोडायला गाडीवरती, आणि त्यात एवढी थंडी होती आज खूप. तर तिने जॅकेट म्हणजे तिचं स्वेटर तिने वेअर केलं होतं, बट मी नव्हतं घातलं. आणि आम्ही गेलो. मी म्हटलं नाही म्हणून, मोबाईल माझा घरीच राहिला. पण एक शब्द माणूस बोलत नाही आहे, बाबा राहिला आहे घरी मोबाईल तर थांब जरा, मी लगेच टर्न करतो आणि घेऊन येतो. कारण की त्यांना माहिती आहे जर पुन्हा रिटर्न एवढं अर्ध्यातनं परत आल्यानंतर पुन्हा जाऊन सोडणं, कारण की टायमिंग आपल्या पाण्याचा पण त्याच टायमिंगचा असतो. आणि ते पाणी बिणी भरून झाल्यानंतर मग निर्वीची तयारी असते, मग तिला सोडायचं असतं, म्हणजे सगळं मॅनेजमेंट ह्यांना करावं लागतं. त्याच्यामुळे हे काय म्हणालेच नाही. ते म्हणाले राहू द्या आता, चल आता गप्पाने. मग मी पण काय आर्ग्यू केली नाही, असं तर काहीच नव्हतं. कारण की त्यातल्या त्यात अजून एक गोष्ट झाली होती. मी जो नेटचा पॅक मारला होता, ॲक्च्युली आपल्याकडे वायफाय आहे, घरी आल्यानंतर वायफायवरती आपली कामं होतात, बट मोबाईलमधला जो नेट होता तो फक्त 10 दिवसच मिनिमम चालला. 199 रुपयाचा मी पॅक मारला होता. पण मी दुसऱ्याला सांगितलं होतं की तू मोबाईल रिचार्ज कर म्हणून. तर त्या ज्या काही गोष्टी असतात मोबाईलच्या माझं हे करताना, ते मी रिसेंटली त्यांनी बघितलं की नाही माहिती नाही, पण त्याच्यामध्ये लिहून आलं की 28 डेजसाठी नेट पॅक असणार आहे आपलं 2 GB दिवसाला. तर मी पण म्हटलं ठीक आहे मार म्हणून. त्यांनी पण मारल्यानंतर मी त्याला जीपे केलं आणि 10 दिवसातच संपला. आणि मी चेक करते VIच्या ॲपमध्ये, बघते तर पूर्ण 0 डाटाच झालेला आहे. म्हणजे असा एक सीन झाला. म्हणजे मोबाईलची अशी पण गरज नव्हतीच, त्याच्यामुळे आजचा दिवस तसा गेला. पण दिवस म्हणाल तर 17 वखत एक हे असतं ना, एक पिरियड झाला, चेक करा, मोबाईल हातात घ्या, काय कसं आहे ते. पण आज तसं काहीच नाही वाटलं. तर एक स्टुडंट मला म्हणाली मॅम चला असेच काय बसलं, आज हातात मोबाईल वगैरे नाही आहे. तर म्हटलं बाई मोबाईल मी आणलाच नाही आहे. हां, ती शॉक की तुम्ही मोबाईल चक्क आणलेला नाही आहे, तुम्ही पहिल्या अशा असाल की तुम्ही मोबाईल आणलेला नाही आहेत म्हणून. म्हणजे बघा, सो असा सीन झाला. आणि विदाऊट मोबाईल मी राहिले. आणि हे घ्यायला आल्यानंतर मला म्हणाले अगं मोबाईल माझ्याकडे आहे, जाताना उतरल्यानंतर मला एक रिमाइंड दे की तुझा मोबाईल माझ्याकडे तू घेऊन जायला. मी म्हटलं हां तो काही मी विसरणार नाही, द्या म्हटलं माझ्याकडे, मला आहे लक्षामध्ये असं. आणि मोबाईल घेतला आणि आत्ता आले. तर म्हटलं ही गोष्ट जी झाली आज आपल्याबरोबर तर सांगावी. आणि त्याचबरोबर आज आहे 26 नोव्हेंबर, ठीक आहे. तर 26 नोव्हेंबर, तर आज आपण सर्व जागतिक पातळीवरती 26 नोव्हेंबर म्हणून संविधान दिन हा साजरा करतो, कॉन्स्टिट्यूशन डे म्हणून सेलिब्रेट करतो. तर तुम्हा सर्वांना, माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीला संविधान दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, ठीक आहे. सो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझा वेंदळेपणा कसा आहे तो देखील मला कळवा. आणि भेटूयाच आपण नवीन एका अशाच ब्लॉगमध्ये, ठीक आहे. सो चला मग, बाय. थँक्यू सो मच एवढा व्हिडिओ माझा पाहिल्याबद्दल, धन्यवाद, थँक्यू.